महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे हा कार्यक्रम साजरा करत आहोत अशा माता रमाई यांना कोटी कोटी वंदन। सर्वच आदर्श महापुरुष महानायिका राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातेमा शेख, अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज अशा सर्वच आदर्शांना त्रिवार वंदन करते आणि उपस्थित सर्वांना सविनय जय भीम नमस्कार। माझी ओळख इथे भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा महिला सरचिटणीस म्हणून आपल्या सर्वांना मिळालेली आहे। भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापकीय अध्यक्ष भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। यांनी 1954 मध्ये भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली होती आणि त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष त्यांचे पुत्र म्हणजे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर हे द्वितीय अध्यक्ष होते आणि तृतीय अध्यक्ष म्हणजे महाउपासिका मीराताई आंबेडकर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुशाजा सुनबाई आहेत त्या, आणि आता त्यांच्या परिवारातले भीमराव आंबेडकर साहेब हे राष्ट्रीय समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि डॉक्टर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय सल्लागार आहेत। तर या पद्धतीने भारतीय बौद्ध महासभा आंबेडकरी घराण्यासोबत कार्यरत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना आपल्या सर्वांना धम्म दीक्षा देण्याच्या अगोदर केली होती आणि त्यांचं नियोजन हे होतं की जेव्हा मी या भारताला आपल्या समाजाला एक वेगळा ज्यावेळेस धम्म देणार आहे तर त्या धम्मामध्ये काही नियम जे आहेत त्या धम्माचं आचरण कसं व्हायला पाहिजे या सर्व गोष्टींची जी एक संहिता असली पाहिजे, याची एक इत्थंभूत माहिती असली पाहिजे, ती त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून संस्था स्थापन करून दिली। यामध्ये 24 प्रकारची शिबिर घेतली जातात, ज्यामध्ये संस्कार शिबिर असतं, समता सैनिक दलांचे शिबिर असतं, उपासक उपासिका यांचे शिबिर असतात, बालक बालिका यांच्यासाठी शिबिर असतात, अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर असतं, व्यसनमुक्ती शिबिर असतं, आपलं आरोग्य सांभाळण्यासाठीचे शिबिर असतात, केंद्रीय शिक्षक आणि केंद्रीय शिक्षिका यांची शिबिर असतात। भारतीय बौद्ध महासभा श्रामणेर घडवते, बौद्धाचार्य घडवते, उपासक उपासिका यांना घडवते, केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका यांना घडवते। तर केंद्रीय शिक्षक मी एक केंद्रीय शिक्षिका सुद्धा आहे। केंद्रीय शिक्षिका म्हणजे काय तर एक उपासिका ज्यांनी एक परीक्षा पास केली आणि ती आता धम्म शिकवण्यासाठी भारतामध्ये कुठेही जाऊ शकते, म्हणजे ते केंद्र काय तर भारतीय बौद्ध महासभेची जी युनिव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो ते चैत्यभूमीमधून काम चालतं की जिथे भारतीय बौद्ध महासभेशी संबंधित सर्व अभ्यास उपक्रम पुस्तकं सर्वांचं एकमेव ठिकाण एक दादरचं चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जिथे आपल्याला स्मारक आहे तर त्या ठिकाणातून कार्यभार होतो म्हणून त्याला सेंटर म्हटलं जातं। संपूर्ण भारतभरात आणि विश्वामध्ये सुद्धा या ठिकाणाहून काम होतं। तर या ठिकाणच्या ज्या उपासिका परीक्षा पास झालेल्या आहेत तर त्या केंद्रीय शिक्षिका बनतात आणि भारतामधल्या कुठल्याही राज्यामध्ये जाऊन धम्म वर्ग घ्यायला जातात, अशी पात्रता असते। आता दादांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही सर्व महिलांपर्यंत पोहोचतोय, तर होय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी आपल्याला सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धांनी संघामध्ये प्रवेश देऊन महिलांसाठी समानता स्थापन केली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये स्त्रीला सन्मान मिळालेला आहे। तत्पूर्वी जर पुन्हा आपण बघू काही थोडंसं पाठीमागे तर ब्रिटिश काळामध्ये जे आपल्यावर काही अन्यायकारक गोष्टी होत्या, जाचक गोष्टी होत्या, ज्या काही प्रथा होत्या म्हणजे सती प्रथा होती, बालविवाह प्रथा होती, ही त्यावेळेस ब्रिटिशांनी येऊन तोडली होती आणि थोडं जे की सामाजिक गोष्टी अमान्य मानल्या जात होत्या तर तिथे भेद द्यायला सुरुवात केली होती। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारण्याच्या अगोदर भारतातल्या प्रत्येक धर्माचा सखोल अभ्यास केला।
त्यांनी त्यांच्या आयुष्याची 25 ते 27 वर्ष वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास करण्यामध्ये घालवली आणि त्यांना ज्यावेळेस त्यांनी घोषणा केली 1935 मध्ये की मी हिंदू म्हणून जन्मलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही आहे, तर त्यावेळेस वेगवेगळ्या धर्माचे धर्मगुरू त्यांना जाऊन भेटले आणि म्हटले की तुम्ही आमच्या धर्मामध्ये या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की माझं हे जे पाऊल आहे ते आता मला ज्या पद्धतीने उचलायचं तर कोणी असा आपल्यावर आरोप नको की तुम्ही हा भारताच्या बाहेरून आलेला धर्म घेतला, मग इथल्या लोक वेगळी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूळचा या भारताच्या मातीतला जो धम्म होता, बौद्ध धम्म होता, या बौद्ध धम्माचं आपल्या सर्वांना येथे मध्ये उपस्थित असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमाच्या असले तर ती करुणा कुठल्याही बरोबर तुम्ही बघाल की कितीही सौंदर्यवतींचे डोळे आपण पाहिले तर या पद्धतीची करुणा म्हणजे काय ठराविक स्त्रियांच्या डोळ्यांमध्ये पाहायला मिळते. आपण पोटावर मोजणे इतकी नावं घेऊ शकू आपण. तर ही जी करुणेचा महासागर आपली माता रमाई, तिला पावलोपावली त्याग करावे लागले. लहानपणीच आई वडिलांचं छत्र डोक्यावरून हरवल्याच्या नंतर जेव्हा काका आणि मामांच्या सोबत राहायला आली तेव्हा रामजी बाबा त्यांच्या मुलासाठी वर संशोधन करतच होते. तर त्यांना ही चुणुकदार रमाई आवडली. रमाई गोऱ्या वर्णाची, नाकीडोळी छान होती, छोटीशी होती, सालस होती, प्रामाणिक होती. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर पडल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांनी तो विवाह ठरवला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जे आदर्श सून, आदर्श आई, आदर्श भावजाई, आदर्श ज्याला म्हणू की पत्नी, तर आपल्या जगाला सर्वांनाच माहिती आहे की आदर्श पत्नी, पण असं कुठलंच नातं नाहीये की ज्या नात्याच्या अगोदर आदर्श म्हणून माता रमाईकडे आपण पाहू शकू. माता रमाईंनी कुठल्याही प्रकारे कधीही स्वतःचा स्वाभिमान कमी होऊ दिलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा भारताच्या बाहेर असतील आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यावर आर्थिक अडचणी आणि कष्टदायी प्रसंग आले असतील त्या प्रत्येक वेळेस त्यांनी स्वतःच्या कष्टातून आणि रामजी बाबांच्या प्रत्येक वेळेस सल्ल्याने आम्हाच्यातून मार्ग काढल्याने जेव्हा रामजी बाबा गेले त्यानंतर रामजी बाबा ज्यावेळेस गेले तोपर्यंत त्यांच्या मोठ्या नणंदबाई गेलेल्या होत्या, त्यांच्या मोठ्या सासूबाई गेलेल्या होत्या, त्यांची दीर एक्सपायर वारलेले होते, दीराची पत्नी वारली होती, दीराचा मुलगा वारलेला होता, स्वतःची पोटची 3 मुलं वारलेली होती, म्हणजे 4 आहेतच पण 4थं मूल बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये असताना वारलेला आहे राजरत्न. पण बाकीचे इतके जे मृत्यू होते रमाईच्या जीवनामधले ते मृत्यू सर्व एकटे दुःख ते एकट्या माऊलीने पेलले होते आणि प्रत्येक वेळेस ती हे दुःख याची दाहकता बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचू देत नव्हत्या. का पोहोचू देत नव्हत्या? कारण जेव्हा हा विषय झाला की रामजी बाबांना वाटत होतं की माझा मुलगा बॅरिस्टर व्हायला पाहिजे, उच्च शिक्षित व्हायला पाहिजे. का तर त्यांनी इंग्रजांची एक प्रकारची शिस्त बघितली होती, अभ्यासूपणा बघितला होता आणि त्यांना वाटत होतं की सगळं ज्ञान माझ्या मुलामध्ये यायला पाहिजे. तर रामजी बाबांची जी इच्छा होती की माझा मुलगा खूप शिकावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लहानपणापासून जी शूद्र म्हणून झळ सोसलेली होती, जी प्रत्येक वेळेस त्यांना म्हणजे एक शूद्र म्हणून जो त्यांचा अपमान झालेला होता किंबहुना ते बॅरिस्टर असताना, ते प्राध्यापक असताना सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांनी नोकऱ्या केल्या त्यावेळेस त्यांच्या पिण्याचा माठ सुद्धा बाजूला होता. बघा, बॅरिस्टर व्यक्ती भारताच्या बाहेर आलेल्या व्यक्तीचा सुद्धा पिण्याचा माठ त्या काळी त्यांनी बाजूला ठेवलेला होता. एक चपरासी यायचा, वेगळ्या याच्यातून त्यांना पाणी द्यायचं आणि निघून जायचा. ही सगळ्याची जो त्यांच्या मनामध्ये धसमस होती याच्यामधून त्या प्रत्येक वेळेस रमाईंसोबत बोलताना म्हणायचं, नामू मी काय करावं मला समजत नाही. बाबाजींचं स्वप्न आहे की मी खूप उच्च शिक्षित व्हावं, खूप खूप शिक्षण करावं आणि मला वाटतं समाजासाठी काहीतरी करावं. पण जेव्हा मी समाजासाठी जेव्हा पण आणखी हा विचार करायला लागतो तेव्हा कुठेतरी पुसटसा माझ्या मनात तुमचाही विचार येतो. असं नाही की प्रत्येक म्हणतो ना की बाबासाहेबांनी सगळं त्यागलं, खरं आहे, पण त्यांचं पण मन होतं ना. तर ते त्यावेळेस म्हणतात, त्यावेळेस त्यांना माता रमाई धीर देऊन म्हणतात की तुम्ही बाबाजींचं स्वप्न पूर्ण करा, म्हणजे त्या स्वप्नाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं पुत्र म्हणून आणि तुमचं समाजासाठीचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. आणि तुम्हाला जर आपण वाचन केलं व्यवस्थित तर लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाईंच्या मृत्यू पश्चात क्षयरोगाने माता रमाई 1935 मध्ये वारल्या. 27 मे 1935 मध्ये त्या वारलेल्या होत्या आणि
त्यावेळेस त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा जो ग्रंथ लिहिला होता तर त्या ग्रंथामध्ये त्यांना समर्पित ज्यावेळेस हा ग्रंथ केला माता रमाईच्या स्मृतीस, त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की माझ्या जीवनातल्या अत्यंत मोलाच्या प्रत्येक वेळेसच्या 24 तासातले अवघे 4 तासही कधीही मी माझ्या पत्नी सोबत घालवू शकलो नाही आणि जिने तिचं संपूर्ण आयुष्य सोबत डोक्यावर शेणीचे भारे उचलून माझ्या संसाराला हातभार लावण्यासाठी घातल्या अशा माझ्या पवित्र प्रिय रामूच्या आठवणींना हे पुस्तक समर्पित आहे. तर अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना पावलोपावली जाणीव होती. कधीही न रडलेले इतक्या मृत्यूंच्या शृंखलेमध्ये कधीही ओक्साबोक्षी न रडलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाईच्या मृत्यू इतके रडलेले आहेत की ते आपण वाचताना आपल्या अंगावर काटे फुटतात की बाबासाहेब आंबेडकर खूप रडले आणि त्यांना जाणीव झाली की रमाई माझी स्फूर्ती देवता होती. ह्या शब्दामध्ये प्रत्येक वेळेस त्यांनी लिहिले की माता रमाई माझी स्फूर्ती देवता होती. तर अशा मातेच्या प्रत्येक त्यागाची, कष्टाची, तिच्या जिद्दीपणाची, तिच्या स्वाभिमानाची, तिच्या करुणेची आणि तिच्या सहनशीलतेची म्हणजे एक संसारूपी हा जो गाढा त्यांनी एकटीच्या खूप मोठ्या ताकदीवर ओढलाय आणि बाबासाहेबांची त्यांना पाहिजे त्यावेळेस खरंच साथ मिळाली नव्हती. तर अगदी स्वतःच्या ताकदीवर हा संसाराचा गाढा, वैयक्तिक संसाराचा गाढा ओढणारी माझी माता रमाई ही एक आदर्श माता. तिच्या जयंतीनिमित्त मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि आता जसं दादांनी म्हटलंय तसं भारतीय बौद्ध महासभेमध्ये तुम्ही कधीही या सामील व्हा. आपल्या धर्माचं आचरण करण्यासाठी आम्ही तुम्हाला शिकवतो, संस्कार वर्ग घेतो आणि आपण कुठल्याही प्रकारे जातीभेद करत नाही. लक्षात ठेवा, आज समाजामध्ये विष पेरलेलं आहे, विष, जातींचं विष. आजच्या कार्यक्रमाचे 2 संयोजक आपण ज्यांचे सत्कार उठून केले, 2 वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत. जेव्हा सावित्रीमाई घराच्या बाहेर अंगावर शेण चिखल सहन करून आपल्याला शिकवण्यासाठी निघली होती तेव्हा कुठेतरी माईंच्या सोबत फातेमा शेख सुद्धा होत्या. आणि समाजामध्ये काय झालेलं माहितीये का, जो खरा इतिहास आहे की नाही तो खरा इतिहास दाबायचं, त्याचं विकृतीकरण करायचं आणि मनामध्ये इतकी धर्माची एक अशी काहीतरी विचित्रच भावना पेरून द्यायची आणि आपण सर्व कुठे ना कुठे कधी ना कधी त्याच्या बळी पडतो. आपल्याला आपली जात आठवायला लागते, आपल्याला आपला धर्म आठवायला लागतो. पण जेव्हा केव्हा जर आपण खरंच स्वतःला एक भारतीय म्हणून बघू तर आपण या सर्व गोष्टींना निरपेक्षपणे निर्मळ मनाने बघायला शिकू शकू. प्रत्येक धर्मामध्ये असा जगामध्ये कुठला धर्म नाही की ज्यांनी खोटं बोलायला शिकवलंय, ज्यांनी व्यभिचार करायला शिकवलंय, ज्यांनी चोरी करायला शिकवलंय, ज्यांनी दारू प्यायला शिकवलेलं आहे, ज्यांनी प्राणी हत्या करायला शिकवली आहे का. तुम्ही एखाद्या जातीचं धर्माचं दाखवा की ज्याच्या धर्माच्या धर्म पुस्तकामध्ये असं लिहिलंय की खोटं बोल, व्यभिचार कर, चोरी कर आणि हे काय म्हणतात ते प्राणी हिंसात्मक नाही आहे ना. पंचशिलाच्या तत्वावर जगातले सर्वच धर्म चालतात, जगातली सर्वच धर्म पंचशिलाच्या तत्वावर चालतात. प्रत्येक धर्माने वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केली. फक्त एवढंच जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपल्या या गोष्टी लक्षात यायला लागतात. तर तेव्हा माझी सर्व या समाजाच्या जमलेले, मला खरंच माहितीये की कोण कुठल्या जातीचं आहात मॅक्झिमम. तर एक तळमळ माझी अशी राहणार आहे की जेव्हा केव्हा जातीयवादी विष पेरलं जातं त्यावेळेस आपले कान आणि डोळे इतके सतर्क असले पाहिजेत की खरंच त्या गोष्टीमध्ये आपण किती इन्व्हॉल्व्ह व्हायचे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. एवढंच बोलते आणि मी थांबते. जय भीम, धन्यवाद. अनौपचारिक पद्धतीने आजचा हा कार्यक्रम इथे पाहत आहे. मी अनेक कार्यक्रम बघितले पण यासारखा कार्यक्रम हा एकमेव आहे असं मला सुंदर आणि सोप्या मनाने केलेला हा कार्यक्रम आहे. तसा मी म्हटलं स्वच्छ कार्यक्रम आहे, तसा हा स्वच्छ स्वरूप माझ्या समोर इथे दिसतो आहे. दिल में उम्मीद तो हो जाती है हर मुश्किल आसान प्यार से, दिल में उम्मीद तो हो जाती है हर मुश्किल आसान प्यार से. डटे रहना तुम न हार जाना किसी भी हार से, डटे रहना तुम न हार जाना किसी भी हार से. अगर हार भी गए तो जान लो कि ये भारत देश नहीं चलता किसी तलवार से.
अगर हार भी गए तो जान लो कि भारत देश नहीं चलता किसी तलवार से, ये तो चलता है बस मेरे भीम जी की कलम के नाम से। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि आपल्याला धम्म दिला. तो धम्म आता ताईने सांगितला की धम्माचा अर्थ त्यांनी व्यवस्थित पद्धतीने सांगितलेला आहे की धम्म हा निसर्गाचा नियम आहे. धम्म हा सळसळ आणि नैसर्गिक आहे. सदाचार आहे, याच्यामध्ये करुणा आहे, मैत्री आहे, सर्व गुण संपन्न आहे, माणुसकी याच्यामध्ये दडलेली आहे. पण हा धम्म देत असताना बाबासाहेबांना अनेक वेदना होऊ नये यासाठी पाठीशी पाठ लावून सर्व कष्ट स्वतः सहन करून रमाई जर त्यावेळेस त्यांच्या सोबत नसत्या तर त्यांच्या हातून कुठलीही कृत्य घडू शकली नसती. विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, डॉक्टर मारुती कसाब सर, गायकवाड ताई आहेत, माताजी आहेत, झिंतुरकर मॅडम आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांनी अगदी निस्वार्थ भावनेतून आजचा हा कार्यक्रम घडवलेला आहे असे गायकवाड सर आहेत. उपस्थित सर्व मान्यवर, बंधू भगिनी आणि लहान मुलं सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम. जसं मी तुम्हाला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणू शकले ते रमाई ही त्यांच्या सोबत होती म्हणूनच ते पुढे येऊ शकले. आपण स्त्री पुरुष समानता या फक्त वाटा करतो, गोष्टी करतो, पण वास्तवात जेव्हा त्याचं उदाहरण द्यायचं असलं तर आपल्या समोर फार क्वचित अशी उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अत्युच्च उदाहरण आपल्या समोर आहे आणि त्याचबरोबर सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचं देखील आपण नाव विसरू शकत नाही. या अशा दाम्पत्यामुळेच त्यांनी हाल अपयश सहन केल्यामुळे, त्यांनी केलेल्या कष्टामुळेच आज आपण या समाजात चांगल्या पद्धतीने वावरू शकतो, श्वास घेऊ शकतो, जगू शकतो. नाही तर आपली परिस्थिती काय होती मी परत आपल्याला सांगण्याची गरज नाही. आपण सगळ्यांना माहिती की आपली परिस्थिती काय, गाडगं पाठीला लागले होतं, झाडू होतं, हे सगळी परिस्थिती आपली होती. पण ती परिस्थिती पुसून काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांना जे कार्य केलेलं आहे त्या सगळ्या कार्याच्या मागे त्यांची जी प्रेरणा होती त्या प्रेरणेला प्रेरक अशी गोष्ट जर साथ त्यांना लाभली असेल ती माता रमाई त्यांची लाभलेली आहे. वारंवार मला सांगताना त्यावेळेस मला राजानंद गडपाल यांची कविता आठवली म्हणून मी तुम्हाला सांगते. ते म्हणतात, झिजली अशी रमाई, झिजली अशी रमाई चंदन जसे भिजावे, झिजली अशी रमाई चंदन जसे भिजावे अन काळजी पतीच्या डोळे सदा भिजावे, अन काळजी पतीच्या डोळे सदा भिजावे. अशी ही रमाई आपल्या समोर आहे. ही अशी रमाई आहे की डोळ्यात डोळ्यात पाणी आहे, पण कुणासाठी? कुणासाठी? स्वतःसाठी काय नाही, आपल्या पतीसाठी. त्यांनी चांगलं काम करावं, त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं आणि उच्च विद्याविभूषण घेतल्यानंतर कुणाचं कल्याण करावं? तर समाजाचं कल्याण करावं. आणि म्हणूनच बाबासाहेब जेव्हा रमाईला नेहमी सांगायचे की हे जे मी कार्य हाती घेतलेलं आहे या कार्याच्या माध्यमातून एक काम छान होऊ शकेल, एक तर समाजाचा उद्धार होऊ शकेल आणि या कामासाठी मला तुझी मदत लागेल रामू, असे वारंवार बाबासाहेब रमाबाईला नेहमी म्हणायचे. ते लाडाने त्यांना रामू ही हाक मारायचे. वास्तविक त्यांना रामी हे त्यांचं नाव होतं, पण त्यांना रामू हे नाव, रामू या नावाने ते हाक मारायचे. आणि या नावातच त्यांना किती गोडवा होता बघा, किती गोडवा होता. वारंवार रामू 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 म्हणून त्या गोडवेतून त्यांना जी हाक मारत असत. आणि बाबासाहेब जेव्हा अभ्यास करत होते, अभ्यास करत असताना त्यांना कुठल्याही पद्धतीने कुठलाही त्रास होऊ नये, कोणी येणारे जाणारे त्यांना कुठल्याही पद्धतीने त्यांना त्रास देऊ नये म्हणून स्वतः रमाई त्यांच्या या कार्यामध्ये अडथळा येऊ नये म्हणून कुठे बसायच्या? दाराजवळ बसायच्या. आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना फार प्रेमाने सांत्वन करून त्यांना बोलून त्यांना पाणी वगैरे देऊन त्यांचा सन्मान करून त्यांना म्हणायचं की बाबासाहेब आता अभ्यास करत आहेत, आपण थोड्या वेळानंतर या. हे सगळं कोण करू शकतं? हे सगळं तीच व्यक्ती करू शकते जिच्या मनामध्ये समाजाबद्दलची धडपड होती. कारण बाबासाहेब मी जो वेळा उचललेला होता तो समाजासाठी उचलला. ताईने सांगितलं की एक एक करून या कुटुंबाचे 5 मुलं त्यांच्याजवळ होते, 5 मुलं त्यांचे अपत्य होते. त्या 5 पैकी त्यांची 4ही मुलं त्यांच्या डोळ्यात ओघत गेले. ही फार शोकांतिक आहे, फार वाईट गोष्ट आहे. आज आपण आपल्या समाजामध्ये जिथे वावरतो, एक जरी मुलगा असला, एक जरी मुलगी असली, त्याला कवटाळून प्रेमाने आनंदाने त्याला उच्च शिक्षित करण्यासाठी कितीतरी
प्रयत्न करतो. पण ज्या माऊलीचे, ज्या बाबाचे, त्यांच्या समोर डोळ्यासमोर त्यांची मुलं धडाधड गेली, तरी सुद्धा त्यांनी कुठल्याही पद्धतीने शोक व्यक्त करत न बसता, कारण शोक व्यक्त करत असताना वेळ व्यर्थ होतो आणि एक एक वेळ, एक एक मिनिट त्यांच्यासाठी फार महत्वाचा होता. तो वेळ त्यांनी समाजाच्या कार्यासाठी लावला. ती वेळ, त्याची संधी त्यांनी समाजाच्या कार्यासाठी लावली. तिथे रडत बसले नाही, तर लढा दिला त्यांना. अशासाठी समाजात क्रांती घडून आणण्यासाठी त्यांनी लढा दिला. आणि म्हणूनच बाबासाहेबांना वारंवार वेळोवेळी रमाबाईची साथ लाभली नसती तर आज आपण एका छताखाली एकत्रितरित्या इथे जमा केला नसता. इथे बसून आपण ही जयंती साजरी करू शकली नसती. बरोबर आहे की नाही? त्यांनी आपल्याला एका छताखाली आणले. बाबासाहेबांनी जो संविधान आपल्याला दिलेलं आहे ते समता, बंधुता, एकता, न्याय या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असं होतं. बरोबर आहे? आणि यामुळेच आपण एकत्रित येऊन सगळ्या गोष्टी करू शकतो, नांदू शकतो. बुद्धाच्या विचारांना त्यांनी अनुसरलेलं होतं. ती करुणा बुद्धाच्या विचारांमध्ये, तीच करुणा बाबासाहेबांच्या अंतरी होती, तीच करुणा रमाबाई यांच्या अंतरी होती, तीच करुणा ज्योती आणि सावित्री यांच्या अंतरी होती. आणि या करुणेमुळे, या प्रेमामुळे त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी हा विडा उचलला. बाबासाहेब म्हणतात नेहमी की हा जो त्यांनी इथपर्यंत आणलेला आहे गाडा, समाज रथाचा जो गाडा त्यांनी इथपर्यंत आणलेला आहे, जर माझ्या समाज बांधवांना शक्य झालं तर त्यांनी ते पुढे घेऊन जावे, अन्यथा तो तिथेच ठेवावा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपले धडपडीचे कार्यकर्ते आहेत, गायकवाड साहेब यांनी फार धडपड करून समाजातील बांधवांना एकत्रित करून सामाजिक विचार त्यांच्या मनाबद्दल रुजवण्यासाठी हा जो कार्यक्रम इथे आखलेला आहे, ही फार अत्यंत मूल्यवान गोष्ट आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. त्या या सत्कारासाठी सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या जोरदार उभ्या असतील. खूप महत्वाची कामगिरी त्यांनी केलेली आहे. आणि मला सर्व धर्म समूह आता तुम्ही इथे बघितलेला आहे की सगळ्यांनी मिळून इथे एकत्रित येऊन हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. त्यासाठी मला इथे सांगावं असं वाटतं की प्रत्येक क्षणी होताच जन्म अर्भकाचा, प्रत्येक क्षणी होताच जन्म अर्भकाचा, आवाज येतो कानी मग रडक्या स्वरांचा. प्रत्येक क्षणी होताच जन्म अर्भकाचा, आवाज येतो कानी मग रडक्या स्वरांचा. जीवन जरी सुखदुःखांची वीण असली, जीवन जरी सुखदुःखांची वीण असली, चिंता अन उदास वृत्ती इथेच बसली. नाही कोणी कनिष्ठ, लक्षात घ्या, नाही कोणी कनिष्ठ, आहेत सर्व श्रेष्ठ. नाही कोणी कनिष्ठ, आहेत सर्व श्रेष्ठ. कुंठित बुद्धी झाली सर्वात हीच शिष्ट. सोडून सर्वच जातील, सोडून सर्वच जातील, हा मोह अंतराचा. मग भेद का असावा विश्वात मानवाचा, मग भेद का असावा विश्वात मानवाचा. आपल्या समाजामध्ये, आपल्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी वारंवार बहुजनांचे उद्धार करता आपण त्यांना म्हणतो. बहुजनाचा अर्थ तरी आपण एकदा समजून घेऊया. बहुजन म्हणजे काय? तिथे सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित येऊन गुणागोविंदाने एकत्रित नांदतील, त्याला आपण बहुजन असं म्हणतो. बरोबर आहे की नाही? बहुजन या शब्दाचा आपण अर्थ न लावता वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे अर्थ लावतो आणि मग तिथे बसतो. या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज, बाबासाहेबांना अपेक्षित असलेली स्त्री, बाबासाहेबांना अपेक्षित असलेला पुरुष जो फक्त आणि फक्त मानवतेने पछाडलेला असेल, माणुसकी या धर्माने पछाडलेला असेल, असा समाज आपल्याला उभा करायचा आहे. अशा समाजात आपल्याला नांदायचं आहे. आता आंबोरे सर संस्कार वर्ग चालवतात. आपल्या लहान मुलांना लहानपणापासूनच विहारामध्ये असू दे किंवा आपल्या कुटुंबामध्ये असू दे किंवा शैक्षणिक पातळीवर असू दे, काही शिक्षिका आहेत, त्या सगळ्या मुलांना आपण महापुरुषांच्या विचारांनी पछाडून सोडायला पाहिजे. महापुरुषांच्या विचारांनी पछाडून सोडायला पाहिजे. कारण आजची जी वेळ आहे, आजचा जो काळ आहे, हा जो काळ हा सध्या आपल्या हातात आहे, पण पुढे काय हे आपल्याला सांगता येणार नाही. पुढची परिस्थिती फार ही वाईट परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती, त्या परिस्थिती जर आपल्या या लहान मुलांना पोचू नये यासाठी आपल्याला स्वतःच बुद्धाने जो मार्ग दिलेला आहे आपल्याला,
तत्वदीप भगवंतांनी सांगितलेलं आहे की स्वतःचे मार्गदर्शक व्हा. कोणी सांगतं म्हणून त्या गोष्टीला ऐकू नका, मी सांगते म्हणून ऐकू नका. बाबासाहेबांनी जो धर्म दिला तो आपण स्वीकारला का? कारण आपल्या मनाला पटलं म्हणून. हे बुद्धाने सांगितलं, बुद्धाच्या तत्वाची प्रामाणिक राहून बाबासाहेबांनी हे विचार आपल्याला दिलेला आहे, संविधान दिलेलं आहे. यापेक्षा मोठा धर्मग्रंथ कुठला नाही. या लहान मुलांच्या मनावर धर्मग्रंथ कुठला पेरायचा असेल तर संविधानाचा विचार आपण पेरायला पाहिजे, महापुरुषांचे विचार आपल्याला पेरायला पाहिजे. ताईने सांगितलं की इतिहास ज्यांनी रचलेला आहे तो इतिहास कशा पद्धतीने आपल्या समोर प्रस्तुत होतो आहे. खरा इतिहास आपल्या लेकरांपर्यंत पोहोचतच नाही. कारण आपला जो समाज पुढे जाणार आहे ती कोणती पिढी घेऊन जाणार आहे? ती लहान बालकं जे आज लहान आहेत आपल्या पिढीतले इथे बसलेले आहेत. दोन शब्द त्यांच्या कानावर पडत असतील, त्यांना समजत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहे, महात्मा फुले कोण आहे, सावित्रीबाई कोण होत्या, रमाबाई कोण होत्या, हे सगळे कोण होते हे आपल्या लहान मुलांना खऱ्या अर्थाने खरा इतिहासाविषयी आपल्याला सांगायला पाहिजे. नाहीतर तो दिवसही दूर नाही की जेव्हा आपल्या घरात फोटो असेल पण या फोटोमध्ये घडलेली व्यक्ती कोण आहे हे त्यांना आपल्याला सांगता येणार नाही. कारण जीवा मुख झालेली असेल त्याला जीवामुख करायचं नाहीये. आपण मुखनायक आहोत, आपण मुखनायक आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला जिव्हा दिलेली आहे त्याचा उपयोग करून आपल्याला समाजापर्यंत ही गोष्ट साक्षात्काराने पूर्णत्वास आणायच्या. या लहान लेकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे होते, रमाबाई म्हणजे ह्या होत्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला पटवून सांगायला पाहिजे आणि खऱ्या इतिहासाविषयी त्यांना या महापुरुषांची ओळख आपल्याला करून द्यायची आहे. ही आपण कधी कारण जे बहुतांशी पॅरेंट्स आहेत, महिला वर्ग आहेत, पुरुष वर्ग आहेत, सगळ्यांना लहान मुलं आहेत. लहान मुलं बऱ्यापैकी मला दिसत आहेत, त्यामुळे मला वारंवार इथे सांगावं असं वाटते की आपण या लहान मुलांवर अशा पद्धतीने संस्कार करायलाच पाहिजे. आणि आजचा हा जो कार्यक्रम इथे आखलेला आहे त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांचे मी मनापासून इथे आभार व्यक्त करते. मला गायकवाड सरांनी बोलवलं, मारुती कसाब सर, मला तुमच्या नावामध्ये फार म्हणजे एक आश्चर्य वाटतं. म्हणजे मारुती पण आहे बघा आणि कसाब पण आहे, फार मोठं आश्चर्य आहे. हे असे आश्चर्य जे आहेत ना ते जगामध्ये आश्चर्य करतात बरं निर्माण. आश्चर्य घडवणारे लोक इथे मंचावर आहेत, आश्चर्य घडवणारे लोक इथे उपस्थित आहेत. आलं का लक्षात? बाबासाहेब म्हणतात म्हणजे बाबासाहेबांचे विचार त्यांनी समजलेला आहे असे वामनदादा कर्डक, भीमराव कर्डक काय म्हणतात? भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे दयाच्या न्यारीचं टोक असते. बरोबर आहे ना? वाढीत भीम असता. म्हणजे 5 लोक अपेक्षित आहे, पण आपल्याकडे किती लोक इथे जमलेले आहेत? गायकवाड सर खूप लोक जमवत बरं तुम्ही. इतके लोक जमवून या लोकांना एकत्रित आणणं ही खरंच फार मोठी गोष्ट आहे. म्हणून वारंवार मी त्यांचं हे करते आणि मनापासून तुम्हाला काल रमाई जयंती आपण सर्वतोपरी साजरी केलेली आहे, सर्वांनी मिळून साजरी केलेली आहे. आणि आज रमाई जयंती निमित्त आपण सगळे उपस्थित आहे. मनापासून या निमित्त मी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करते. कारण शुभेच्छा हा शब्द मी माझ्या डिक्शनरीमध्ये वापरत नाही. शुभ अशी कुठलीही इच्छा नसते, शुभ ही कुठलीही इच्छा नसते. त्यामुळे सदिच्छा व्यक्त करते मनापासून सर्वांना आजच्या दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करते. आणि माझे लांबलेले शब्द मी ते थांबवते कारण कार्यक्रमाला ऑलरेडी उशीर झालेला आहे. मी फार वेळ बोलू शकते पण मी ते थांबवते. शेवटी फक्त बुद्धाचे वचन बोलून मी इथे थांबते. विपत्ती पटिवाहाय सद् संपत्ती सिद्धिया सब रोग विनाशाय भवे दिघाई दायको, सब रोग विनाशाय भवे दिघाई दायको. औरंगाबाद शहरामध्ये राहिले, तिकडं फिरले, मोतीनगर सारख्या एरियामध्ये राहिले आणि मग मात्र सुनीताताई परमेश्वर इंगळे यांनी सांगितलं की आपण आता इकडे भटकायचं नाही. आपल्या सासू सासऱ्याची वडिलोपार्जित जी काही प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये काम करून पण आपल्या लेकरं घडवायचे. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, औरंगाबाद सोडल्याच्या नंतर जेव्हा सुनीताताई आणि परमेश्वर इंगळे साहेब हे गावाकडे गेल्याच्या नंतर आज त्यांनी 5.5 एकर जमीन ही बौद्धविहारासाठी
कार्यरत करण्यासाठी खूप मोठं मोलाचं काम केलं आणि त्या 5.5 एकर जमिनीत आज अनिता गायकवाड ज्या ट्रस्टचे अध्यक्ष आहे ते काम तिथं केलं जात आहे. सुनीताताई त्यांच्या सचिव आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचा मुलगा त्यांच्या मुली चांगल्या पदावर काम करतात. म्हणून मी परमेश्वर इंगळेच्या ऐवजी आमच्या भगिनी सुनीताताई यांना पहिल्यांदा पाचारण करतो. इंगळे साहेब भारतीय बौद्ध महासभेचं काम करतात. हॅलो, सर्वांना प्रथम माझा जय भीम. या ठिकाणी गायकवाड सरांनी माझ्या पत्नीचं नाव इथं रमाई पुरस्कारासाठी म्हणजे मला सांगितलं आणि मलाही खूप बरं वाटलं. कारण काय, माझ्यामध्ये माझं शिक्षण पूर्ण झाले असल्यामुळे ऑलरेडी माझ्यामध्ये धम्माचं कार्य करण्याचा क्रीडा होता आणि तो क्रीडा नंतर मी औरंगाबादला आलो, गायकवाड सरांच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर मी पुन्हा गावी गेलो. माझे लहान होते, परंतु लहान असताना सुद्धा जवळपास 14 ते 15 श्रावणी शिबिर त्या ठिकाणी मी वाटोर या ठिकाणी राबविलेले आहे. काही वेळेस मला भारतीय बौद्ध महासभेने पदामध्ये घेतलं आणि काही वेळेस काढून टाकलं, कारण त्यांचे माझे विचार जुळत नव्हते. परंतु मला तो धार्मिक नाद असल्यामुळे माझ्या घरी मी राहतो शेतामध्ये, माझ्या घरी कंटिन्यू मी गेलो तेव्हापासून आजपर्यंत कंटिन्यू पाहून चालला असतात. आणि आता शेतीकडची जर तुम्ही वातावरण जर बघितलं, आम्हाला 400 रुपये रोज देऊन सुद्धा बाई भेटाना, 500 रुपये रोज देऊन सुद्धा पुरुष भेटाना, तरी आम्ही दोघं नवरा बायको, तिचे 3 लेकरं आणि येणारे जाणारे पाहुणे किती वाकडे आले तर माझी बायको कसं वाकडीकडे तोड न करता अगदी आलेल्या आमचे माताजी असतील, भंते जे असतील, आमचे कार्यकर्ते असतील, अगदी उठून आणि गॅस नाही, लक्षात ठेवा, गॅस नाही आमच्याकडे, थप भाकरी चुलीवर थापून घालते. म्हणून तिचा साहेबांनी सत्कार ठेवला, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि मला 4 मुलं आहेत, 3 मुली आणि 3 मुलीचे माझे लग्न झालेत. माझे जावई 3 चांगल्या पदावर आहेत आणि माझा मुलगा सुद्धा सध्या मेडिकलमध्ये शिकत आहे. तर मला फक्त तिथं रमाई पुरस्कार यासाठी मला वाटला, कारण की माझ्या घरी 7च्या 8च्या टायमाला कोणताही पाहुणा आला की माझी बायको असून आकडे तिकडे तोंड करणार नाही. आता त्यांनी म्हटलं थांबा 2 मिनिटं, चहा वस्तूवर तिथं स्वयंपाक करा. आणि मलाही जवळपास आजपर्यंत सुद्धा धम्माचं कार्य करता आलं. मी चालू पेरून सोडून देतो, पण माझी बायको काय मला असं वाकडं तिकडं बोलत नाही. असा हा तिचा त्याग आहे. म्हणून मला साहेबांनी सत्कार दिल्याबद्दल मला हे 2 शब्द तुम्हाला सांगायचे होते. बस एवढं माझं बोलत संपितो. जय भीम. परमेश्वर इंगळे यांचा सर इधर देखिए, सन्मान चिन्ह देऊन सर इधर देखिए. माताजी आणि उपायुक्त हॅलो मला असं वाटलं होतं की सगळ्या पाहुणे मी चुकून बोलणार होतो, पण बरं झालं का तुम्ही. चला कार्यक्रम आता आपण एक काम करूया, सगळे बसा आणि ते डॉक्टर मारुती कसाब सर यांना मी अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि मग आपण पुन्हा काही कार्यक्रम आई थोडं मागो. आणि जाहीर सोशल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत भारजाबाई गणेश वाहुळे यांच्या स्मरणार्थ सूर्याची सावली माता रमाई गौरव पुरस्कार वितरण सोहळा, या सोहळ्याच्या अध्यक्षा आदरणीय नंदाताई गायकवाड, प्रमुख पाहुण्या आताच त्यांचं या ठिकाणी गेलेले आहेत त्या डॉक्टर वैशाली गोडसे मॅडम, प्रमुख पाहुणे असलेल्या आमच्या तेजस्वीताई सागर, आमच्या धर्ममाता, या कार्यक्रमाचे संयोजक
आशिष भाऊ, अण्णाताई, विराजभाई, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या आजच्या जयंती सोहळ्याला हजर राहिलेले सर्व माझे भाऊ आणि बहिणी, मित्रांनो, आजचा हा ऐतिहासिक सोहळा याची देही याची डोळा आपण सर्व अनुभवत आहोत. सर्वांचे डोळे पाणावलेले आहेत. या ठिकाणी दुपारी ठीक 3 वाजल्यापासून मी हजर आहे आणि पाहतोय आमच्या आशिष भाऊंची धडपड, त्यांच्यासोबत त्यांचं अख्खं कुटुंब या ठिकाणी आहेत. जावई आहेत, मुली आहेत आणि आमच्या अण्णाताई आहेत, मेहराज आहेत, त्यांचे संपूर्ण कुटुंब आहे. या 2 कुटुंबांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आज आमंत्रित केलेलं आहे. आता अनेकांची मनोगत आपण ऐकली की हा सन्मान खऱ्या अर्थानं रमाईंच्या नावानं हा सन्मान होतो आहे. आणि ज्यांनी आपली मुलं घडवली, ज्यांनी आपल्या पतीला आपल्या संसारामध्ये साथ दिली, अशा आमच्या आधुनिक रमाईंच्या मुलींचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. रमाबाईंच्या नावानं आजचा हा सोहळा या ठिकाणी अत्यंत सुंदर पद्धतीनं साजरा होतो आहे. कालच आपण रमाईंची जयंती साजरी केली आणि आज ही खरी वैचारिक जयंती. या निमित्तानं रमाबाईंवर लिहिलेली माझी एक रचना आपल्याकडे ठेवतो. डोळ्यात माय तुझ्या करुणेचे भाव, डोळ्यात माय तुझ्या करुणेचे भाव, तुझ्यामुळेच झाला भीमाचा भीमराव. डोळ्यात माय तुझ्या करुणेचे भाव, तुझ्यामुळेच झाला भीमाचा भीमराव. भीमाच्या नावाने तू कुंकुने केलेले, साकारलेस स्वप्न रामजींनी पाहिलेले. भीमाची रामू साऱ्या जगाची रमाई, भीमाची रामू साऱ्या जगाची रमाई. उधळली कोटी कोळे आई तुझ्यामुळेच आई. तू सोसलेस कष्ट अपूर्व तुझा त्याग, तुझ्यामुळेच माय आणि अंधाराला जाग, तुझ्यामुळेच माय आणि अंधाराला जाग. तू कणखर धाडसी, रमाबाई कशामध्ये, तू कणखर धाडसी हिम्मत भीमाची, सावली सूर्याची वाघीण वाघाची, सावली सूर्याची वाघीण वाघाची. आणि शेवटी की तुझ्या चरणी आदराने नवळीतो माथा, गातच राहील माय तुझी आजरावर गाथा, गातच राहील माय तुझी आजरावर गाथा. या मातेचा हा सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. हा सोहळा एक ऐतिहासिक सोहळा अशी मला त्याची नोंद करावी वाटते. बरोबर 30 वर्षांपूर्वी 1994 साली आशिष भाऊंची आमची भेट झाली. भाऊ तेव्हा तरुण होते, दलित काँग्रेसचे कार्यकर्ते होते. इंदिरानगर झोपडपट्टी त्यांनी बसवली आणि त्या भागामध्ये शिकायच्या निमित्तानं मी सुद्धा खेड्यातून एक मुलगा त्या ठिकाणी आलो. आमच्या गावची कंपनी त्या ठिकाणी राहायला होती आणि त्या ठिकाणी मी भाऊंचं कार्य पाहत होतो आणि आजही मला ती स्थळं त्या ठिकाणी दिसते आहे. अतिशय तळपेट त्यांनी काम हाती घेतलेलं आहे. बांधवांनो, आज आपण पाहतो की आमच्या ताईंनी सांगितलं की आज समाजामध्ये काय वातावरण निर्माण झालेलं आहे. आपण पाहतो की बाबासाहेबांच्या पुण्याईनं महामानवांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांचं आज भलं झालं. परंतु आपण पुढे काय केलं? बाबासाहेबांचं स्वप्न आपण पुढे आणलं, पूर्ण केलंय का? बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं की सारा भारत मला बौद्धमय करायचा आहे. मग या कामामध्ये आपण कुठं तुम्ही पडलो आहोत आणि आज आपल्या देशाची आपल्या सर्वांची अवस्था काय आहे याचं चिंतन मंथन करणं फार गरजेचं आहे. आम्ही शिकलो, शहाणे झालो, परंतु आमच्यामध्ये हा विचार पुढे आलाय का की आम्ही बाबासाहेबांचं कार्य पुढे घेऊन जाऊ? बाबासाहेबांनी सांगितलं होतं की हा जो रथ आहे हा मी पुढे नेलेला आहे. या रथाला कृपा करून तुम्हाला जर पुढे नेता आलं तर पुढे न्या, परंतु या रथाला तुम्ही मागे खेचू नका. परंतु आज आपण पाहत असताना मला खेदानं म्हणावं वाटतंय की आज आपण एवढे सगळे शिकले, सवरलो, सगळे मोठे झालो, परंतु बाबासाहेबांचं महामानवांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो आहोत? आज आमचे आशिष भाऊ, अण्णाताई, आमचे मेहराज भाऊ हे सगळे आज अतिशय झटून या ठिकाणी काम करतायत. एवढ्या मोठा हा कार्यक्रम या ठिकाणी जागा नाही आपल्याला बसायला. हा सगळा एसी हॉल एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढं सुंदर असल्याचं आता केलेलं हे सगळं नियोजन आपण पाहत आहोत. हा सोहळा जो आहे हा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या स्वप्नात हा कार्य करताय आणि म्हणून आपण आज सर्वांनी या निमित्तानं आज इकडे आपण आलो आहोत, जमलो आहोत आणि आज आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे बांधवांनो की त्यांनी आपला सत्कार केला, सन्मान केला. आमच्या भारताबाईंच्या नावानं हा सन्मान सोहळा होतोय.
जिंतूर तालुक्यातलं छोटंसं गाव धमधम नावाचं, तिथलं हे वावळे कुटुंब, त्या माऊलीनं आपल्या मुलांना शिकवलं आणि त्यांची मुलं आज मोठे मोठे पदावर कार्यरत झाली. आज हे दोन्ही त्यांचे सून आणि त्यांचा मुलगा हे उपस्थित आहे आणि हा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीला आज संपन्न होतो आहे. हा सोहळा म्हणजे काय आहे तर आपण हा जसं बुद्धाने जगाला धर्माचं ज्ञान दिलं तसं आज आपण खऱ्या अर्थानं हा जो इथून घेत आहोत काहीतरी हे आपल्याला पुढे काहीतरी द्यायचं आहे. आणि म्हणून या निमित्तानं आपण या आजच्या कार्यक्रमातून काय घेऊन जायचंय तर आजच्या कार्यक्रमातून आपण बुद्धांचा विचार, महामानवांचा विचार, बाबासाहेबांचा विचार हा आपण घेऊन जायचा आहे आणि याचं धर्मदान आपल्याला पुढे करत राहायचं आहे. बांधवांनो, आजचा काळ हा काळ आपल्याला फार कठीण आलेला आहे आणि म्हणून या कठीण काळामध्ये आपण सर्वांनी एकत्र येणं, एकत्र राहणं. आज बघा बरं एवढे सगळे माणसं आले, एवढा सगळा आपला वेळ जातो परंतु किती आपला आनंद होतोय. आपण सगळे आज या ठिकाणी जमलो आहोत. अनेक भागातून या ठिकाणी लोक आलेले आहेत. म्हणजे अगदी किनवट भागातून आमचं वसूर नावाचं छोटंसं गाव त्या ठिकाणी मुख्य तालुक्यात, तिथून लातूर मधून इकडून नगर पासून सगळ्या प्रकारची या ठिकाणी आपण सर्व आज जमलो आहोत आणि यातून खऱ्या अर्थानं आज रमाबाईंच्या माईच्या जयंती आपण आज खऱ्या अर्थानं वैचारिक पद्धतीनं साजरी केलेली आहे. खऱ्या अर्थानं आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा आपल्या सर्वांना स्मरणात राहील असा आजचा हा दिवस सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी आपण हा सोहळा साजरा केलेला आहे. अतिशय आनंदाची अशी गोष्ट या ठिकाणी आज घडलेली आहे आणि अजूनही आपल्याला पुरस्कारांचे वितरण या ठिकाणी होणार आहे. हे सर्व या ठिकाणी आपण आज जमलेलो आहोत. आजचा जो काळ आहे एक काळ आम्ही चळवळीचा पाहिला, नामांतर चळवळ आम्ही पाहिली, अनेक आंदोलन आम्ही पाहिली, परंतु आज आपण पाहतो की आज काय अवस्था आहे. आज चळवळी थंडवलेली आहे. आज एखादा तसा कार्यकर्ता आपल्याला पाहायला मिळतोय परंतु बाकी सगळे जे आपल्या घरोघरी आपल्या घरामध्ये बसलेले आहेत. असा आजचा काळ आहे. जातीमध्ये माणसाला आज वाटलं गेलेलं आहे आणि आज आपलं संविधान सुद्धा धोक्यामध्ये आलेलं आहे. बघता बघता मनुस्मृतीचं राज्य आलेलं आहे. आपल्याला वाटलं होतं की आपलं संविधान राहील आणि आज या देशाचं नंदनवन होईल, परंतु आज काय विपरीत परिस्थिती निर्माण झाली. आपण पाहतो की गेल्या काही वर्षांपासून आपल्या हक्कावर गदा आलेली आहे. सामान्य माणसाकडे जगणं मुश्किल झालेलं आहे. वरच्यावर आत्महत्या वाढत चालली आहेत आपण पाहतोय आणि यामुळं आज आपण आपल्या संविधानाची या जागर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहणं, एक दिलानं काम करणं, एकजुटीनं काम करणं ही फार गरजेची गोष्ट झालेली आहे. मला हा सोहळा पाहताना खरोखर मला खूप आनंद होतो आहे. या ठिकाणी माझ्या आईचाही सन्मान आपण करणार आहात. माझी आई या ठिकाणी आज आली नाही पण माझी पत्नी आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं पत्नी कशी असावी तर रमाबाईंचा आपल्यासमोर मोठा आदर्श आहे. रमाबाईंच्या रूपामध्ये आपण पाहू की माऊली आहेत त्या आपल्या सर्वांची माऊली आहे, पण बाबासाहेबांना ज्यांनी घडवलं अशा रमाबाई आहेत की ज्यांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी प्रचंड प्रेरणा दिली. घरी बघा अख्खं घर त्यांनी सांभाळलं. त्यांच्याबद्दल ज्या आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहे की त्यांनी स्वतः किती कष्ट केले, परंतु बाबासाहेबांपर्यंत त्या गोष्टी येऊन देण्यात संसारातल्या. म्हणजे स्त्री कशी असली पाहिजे, पत्नी कशी असली पाहिजे, तर तिने आपल्या पतीला कसं पुढे आणलं पाहिजे याचा हा आदर्श वस्तुपाठ आपल्या समोर आहे. आणि म्हणून माझ्या मायबावड्यांना माझी विनंती असणार आहे की आपल्या घराला सावरण्याची वेळ आता आपल्यावर आलेली आहे. जसं ज्या प्रमाणामध्ये सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना पुढे आणलं, ज्या प्रमाणामध्ये रमाबाईंनी बाबासाहेबांना पुढे आणलं, त्याचप्रमाणे आपल्याला आता आपल्या घरादाराला पुढे आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि हाच या जयंतीचा सोहळा संदेश आपल्याला घेऊन जायचा आहे. तर मला या ठिकाणी विचारवंत म्हणून मी विचारवंत नाही, एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि म्हणून तरी सुद्धा मला या ठिकाणी जो सन्मान दिला असतो मला विद्यार्थी जसं आठवली आणि आपल्या घरी मी आलो होतो. मी आपलं जीवन जवळून पाहतो आहे. अत्यंत धकाधकीतून अत्यंत निर्मळपणानं कसल्याही प्रकारची फीस न घेता आपण जसं पुरस्कार पाहतोय आम्ही आजकाल फीस घेऊनचे पुरस्कार, परंतु हा प्रेमाचा हा सगळा सोहळा ठिकाणी आज आपण आयोजित केला त्याबद्दल मी अतिशय आपला ऋणी आहे. आपल्या या आनंदाला मी भारावून गेलो आहे. आणि शेवटी माझी एक रचना आहे ती आता पुढे ठेवतो. त्या कवितेचं नाव आहे मनुचे भूत. मनुस्मृती जाळली भीमाने पण मनु जिवंत राहिला. मनुस्मृती जाळली भीमाने पण मनु जिवंत राहिला. अंधार घडघडीत मी वस्तीत माझ्या अंधार येताना पाहिजे. अंधाराचा विजय असो ते घोषणा देत होते. झुंडी मागे मी पाहिले ते मनुचे भूत होते. माजले साले पाणी घातलं आमच्या पाणवठ्यावर. आणि कुणी म्हणाले आनाबंदी त्या चौदार तळ्यावर. कुणी म्हणाले आनाबंदी त्या चौदार तळ्यावर. गावा मान वाड्या देखत भुतेगावच्या भूतांनी
दिलीप शेळके जाळला आणि काल धडधडीत मी वस्तीत माझ्या अंधार येताना पाहिला, वस्तीत माझ्या अंधार येताना पाहिला. म्हणून मी कृतज्ञ आहे. आणि त्यामुळं जर कोणी दोघं येत असतील तर आमच्या दोन्ही जोडीचा सत्कार करत असला तर करा. भैया पडदा लाव पडदा. दादा मागे सांगा तुम्ही. काका इकडे बघा. काय वांगे पण जरा पैसे चोरून ठेवू द्या. काका इकडे बघा. तुम्ही पण या. त्यांना येऊ द्या. आपण सकाळी येणार. मला इथे येऊन आपण जे काही पुरस्कार आहेत त्यावर काय आहे वाचण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानते. त्या माझ्या सासूबाई आहेत रुक्मिणबाई शिंदे. त्यांनी आपल्या ज्या जीवनात आहे अथक परिश्रम करून त्यांनी त्यांच्या मुलांना घडवलं. त्यांची एक मुलगी सन्मान चिन्ह देऊन सन्मानपत्र देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. ताई मॅडम हे बघ. ताई इधर देखो. त्यांचा मुलगा मला वाटते एक महिना झालाय वाटते. महिना का 1.5 महिना झाला. इधर देखो इधर देखो. मी तर माझ्या आयुष्यामध्ये जसं फर्स्ट स्टँडर्ड ते 12th पर्यंत खूप सारे आवड घेतले आणि ते माझ्या आई वडिलांनी बघितले. माझ्या एवढ्या म्हणजे उच्च स्तरावर पोहोचले. मी वैद्यकीय क्षेत्रातच आहे. माझ्या आई वडील अजून माझी आई ही अंगुठा छाप आहे. वडील 4थी शिकलेली आहे. एकही मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्याला म्हणतो आपण जे कुटुंब खरं पाहायला गेलं तर मी रात्री त्यांच्यावर रागवलो होतो आणि त्यांनाही माझ्याविषयी काही वाढकन असा त्यांना संशय झाला होता. माझे आडनावाची जमीन आमच्या भावकीतूनच तर ते आले पहा अवंती नगर लातूर महाराष्ट्र येथून आयुष्यमती साधनाताई भगवान गायकवाड आपल्या नाट्यशास्त्र विभागाच्या प्रमुख वैशालीताई यांना विनंती. मी बबन गायकवाड यशवराज विद्यालय लातूर या ठिकाणी शिक्षक असतो. माझी पत्नी साधना गायकवाड बौद्ध संस्कारामध्ये वाढलेली, आंबेडकरांच्या विचारांना प्रेरित असलेली आणि त्याच विचाराचा वारसा चालवत तेच संस्कार घरामध्ये करीत आज 3 मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने तिने घडवलेलं आहे.
माझा पूर्ण वेळ शाळेमध्ये जात असतो आणि ते सगळं मुलांना घडविण्याचं काम हिनं केलंय. मोठी मुलगी आता एमबीबीएस होऊन आता लातूरच्या मेडिकल म्हणजे हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करते. दुसरी मुलगी सोबत आलेली आहे, सिव्हिल इंजिनियर झालेली आहे पुण्याच्या कॉलेजमधून. मुलगा गाडी चालवून थकल्यामुळे आता गाडी खाली जाऊन झोपलेला आहे. BA करतोय मुलगा. अशा 3 मुलांना घडविण्यामध्ये माझ्या पत्नीचाच मोठा वाटा आहे. तिचा आता या ठिकाणी कौतुक होताना मला खूप आनंद होतोय. धन्यवाद. नाही असं बोलायचं छत्रपती संभाजीनगर. सर्वांना सप्रेम जय भीम. आपण आपल्या आई वडिलांच्या प्रयत्नामुळे म्हणा किंवा त्यांच्या कष्टामुळे आपण मोठे होतो. आपण डॉक्टर होतो. माझं नाव डॉक्टर सुनील पकडे. मी सिडको एसिक्स मध्ये प्रॅक्टिस करतो. गेल्या 18 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतोय. सायकॅट्रीमध्ये माझी प्रॅक्टिस असते. आणि जी हरियाणाची गोष्ट सांगितली तर ती माझी छोटी बहीणच. तिनं हरियाणा राज्यामध्ये MDS केलं. त्याच्यामध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवला. या कार्यक्रमाचं मला इतकं गर्व वाटतो की आम्ही डॉक्टर होतो, इंजिनियर होतो किंवा क्लास 1 ऑफिसर होतो, परंतु त्यावेळेस आपला गौरव केला जातो. पण ह्या सरांनी जो एक म्हणजे विशिष्ट प्रकारचा कार्यक्रम घडवला की माझ्या आईला म्हणजे तिच्या स्मरणात राहील असा हा जो गौरव सोहळा सरांनी आणि त्यांच्या सहकार्याने घडवून आणला, त्याचं मला कौतुक करावं वाटतं. कारण हे लोक आपल्यासाठी खूप झिजतात. यांची फक्त देण्याची वृत्ती असते. आपले सत्कार हे चालूच असतात. आपल्याला सत्कार असतात, आपल्याला लोक इन्व्हाइट करतात. परंतु माझ्या आईला यांनी जो एक मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. जय भीम. सन्मान चिन्ह देऊन सन्मानपत्र देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. ताई मॅडम ताई इधर देखो. त्यांचा मुलगा मला वाटते 1 महिना झालाय वाटते. महिना का 1.5 महिना झाला. इधर देखो, इधर देखो. मी तर माझ्या आयुष्यामध्ये जसं फर्स्ट टाइम ते 12th पर्यंत खूप सारे आवड घेतले आणि ते माझ्या आई वडिलांनी बघितले. माझ्या एवढ्या म्हणजे उच्च स्तरावर पोहोचले. मी वैद्यकीय क्षेत्रातच आहे. माझ्या आई वडील अजून माझी आई ही अंगुठ्याचा आहे. वडील 4थी शिकलेली आहे. एकही मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्याला म्हणतो आपण जे कुटुंब खरं पाहिलं गेलं तर मी रात्री त्यांच्यावर रागवलो होतो आणि त्यांनाही माझ्याविषयी काही असा त्यांना संशय झाला होता. माझे आडनावाचे म्हणजे आमच्या भावकीतूनच तर ते आले पहा अवंतीनगर लातूर महाराष्ट्र येथून. आयुष्यमती साधनाताई भगवान गायकवाड आपल्या नाट्यशास्त्र विभागाच्या प्रमुख वैशालीताई यांना विनंती. मी बबन गायकवाड यशवराज विद्यालय लातूर या ठिकाणी शिक्षक असतो. माझी पत्नी साधना गायकवाड बौद्ध संस्कारामध्ये वाढलेली, आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित असलेली आणि त्याच विचाराचा वारसा चालवत तेच संस्कार घरामध्ये करीत आज 3 मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीनं घडवलेलं आहे.
माझा पूर्ण वेळ शाळेमध्ये जात असतो आणि ते सगळं मुलांना घडविण्याचं काम हिनं केलंय. मोठी मुलगी आता एमबीबीएस होऊन आता लातूरच्या मेडिकल म्हणजे हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करते. दुसरी मुलगी सोबत आलेली आहे, सिव्हिल इंजिनियर झालेली आहे पुण्याच्या कॉलेजमधून. मुलगा गाडी चालवून थकल्यामुळे आता गाडीत खाली जाऊन झोपलेला आहे. BA करतोय मुलगा. अशा 3 मुलांना घडविण्यामध्ये माझ्या पत्नीचाच मोठा वाटा आहे. तिचा आता या ठिकाणी कौतुक होताना मला खूप आनंद होतोय. धन्यवाद. नाही असं बोलायचं. छत्रपती संभाजीनगर फर्स्ट. सर्वांना सप्रेम जय भीम. आपण आपल्या आई वडिलांच्या प्रयत्नामुळे म्हणा किंवा त्यांच्या कष्टामुळे आपण मोठे होतो. आपण डॉक्टर होतो. माझं नाव डॉक्टर सुनील पंगडे. मी सिडको N6 मध्ये प्रॅक्टिस करतो. गेल्या 18 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतोय. सायकॅट्रीमध्ये माझी प्रॅक्टिस असते. आणि जी हरियाणाची गोष्ट सांगितली तर ती माझी छोटी बहीणच. तिनं हरियाणा राज्यामध्ये MBS केलं. त्याच्यामध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवला. या कार्यक्रमाचं मला इतकं गर्व वाटतो की आम्ही डॉक्टर होतो, इंजिनियर होतो किंवा क्लास 1 ऑफिसर होतो, परंतु त्यावेळेस आपला गौरव केला जातो. पण ह्या सरांनी जो एक म्हणजे विशिष्ट प्रकारचा कार्यक्रम घडवला की माझ्या आईला म्हणजे तिच्या स्मरणात राहील असा हा जो गौरव सोहळा सरांनी आणि त्यांच्या सहकार्याने घडवून आणला, त्याचं मला कौतुक करावं वाटतं. कारण हे लोक आपल्यासाठी खूप झिजतात. यांची फक्त देण्याची वृत्ती असते. आपले सत्कार हे चालूच असतात. आपल्याला सत्कार असतात, आपल्याला लोक इन्व्हाइट करतात. परंतु माझ्या आईला यांनी जो एक मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. जय भीम. कारण रमाईची जयंती आहे आणि आपल्या घरातून देखील म्हणजे आमच्या ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना कृपया या ठिकाणी यावं आणि खरं पाहायला गेलं तर सासूच्या वारस ही सुनच असते. संपत्तीची, मान सन्मानाची. आणि म्हणून खऱ्या अर्थानं इथं कसाबताई ह्या त्यांचे सासूबाई ज्यांनी डॉक्टर मारुती कसाब सरांसारखा एक फार मोठा हिरा तुम्हा सगळ्यांना दिलेला आहे, समाजाला दिलेला आहे. आणि त्यांना सांभाळण्याचं घरी काम जे आमच्या ताई करतायत त्यांना हा जो सन्मान आहे सुंदराबाई दशरथ कसाब, हा सन्मान मी आपल्या नंदाताई गायकवाड उपायुक्त यांना मी अशी विनंती करतो की आपण हा सन्मान त्यांना द्यावा. आपण राहा. कार्यक्रमामध्ये जो काही अडचणी आल्या, व्यत्यय आले, त्याच्या साक्षीदार असलेल्या आणि खऱ्या अर्थानं रमाईच्या पावलावर पाऊल देणाऱ्या आमच्या एक भगिनी कमलबाई आसाराम साखरे, राहणार भीमपुरा, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर, यांना हा पुरस्कार आमच्या तेजस्विनीताई हा सन्मान त्यांना देतील. सर्वांना जय भीम. माझी आई कमलबाई साखरे यांनी आम्हाला सर्वांना खूप कष्टाने लहानाचं मोठं केलंय आणि आज मी स्वतः
नर्सिंग स्टाफ आहे. माझा भाऊ पण आज बिझनेसमॅन आहे. माझ्या सगळं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. माझ्या वडिलांनी रिक्षा चालवून आम्हाला लहानाचं मोठं केलंय. खूप कष्ट माझ्या आई वडिलांचे आमच्यावर आहेत. खूप उपकार आहेत त्यांचे. धन्यवाद. गीताबाई जसवंत सेजवा ज्या अनिता मॅडमच्या आई आहेत आणि त्यांनी अनिता आमच्या आवाजी केल्यामुळं आम्ही तुम्हाला हा कार्यक्रम म्हणून त्यांचे धन्यवाद. मी तर म्हणतो पण तुम्ही एकदा मला मी प्रसाद सर आणि त्या दोघा तिघांनाही, कारण हा सन्मान जर झाला तर अनिता वेळेची वेळाला मला जेवण देईल. काही खालून द्या प्लीज. सर इधर देखिए. मेहमान और संपादक रियाज अंसारी साहब का स्वागत जनाब आशीष गायकवाड़ साहब करेंगे. फिर अच्छी बात करो. ये सच्चाई की मूर्ति है जो इस शहर में सच्चाई बांटते फिरते. कार्यक्रमामध्ये काही ना काहीतरी वेगळं करून दुसरा कार्यक्रम येईपर्यंत त्या माणसाचा रोष पडून घेतो. आमचा कार्यकर्ता भाषण करतो पण स्वतः वागत असताना मात्र तसं वागत नाही. त्यातलं उदाहरण म्हणजे आमचे बंधू, त्यांना म्हटलं होतं जयश्रीताईंना घेऊन या कार्यक्रमाला. ते काही डिमांड आहे. तर आयुष्यवती जयश्री सुरेश सिंगारे त्यांचे पती हे आंबेडकरी चळवळीचे फार मोठे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचंही पूर्ण आयुष्य या चळवळीत गेलेलं. भारतीय गोदमा सभेच्या नाही ताई तुम्ही जाऊ नका. दाखवा, सांगा. आणि याच्यानंतर रंजनाताई संजय बनकर, एकता नगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित झाल्या. आणि एक महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा आम्ही नावं निवडत होतो त्यावेळेस आम्ही एकता नगरच्या बौद्धविहारात गेलो. त्या ठिकाणी त्या छोट्या मुलांचे आज मोठे अधिकारी झाले. ते बघितल्याच्या नंतर आम्ही त्याच्यातून दोन महिलांना पुरस्कार देऊ म्हटलं. परंतु आम्हाला हे माहिती आहे त्या कार्यकर्त्यांची खूप मोठी अडचण झाली असते आणि म्हणून आम्ही सर्व नव्हता. त्या पाडळी दुधा तालुका मंठा जिल्हा जालना यांनी आमचा एक घागुसा लहानपणी घेतलेला आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना मोलमजुरी करून आपल्या मुलाला ज्या गावात मराठी बरोबर बोलता येत नाही तो मुलगा हायस्कूलच्या मुलांना इंग्लिश शिकवतो. त्या स्वरूपाई निवृत्ती गायकवाड आणि त्यांचे सुपुत्र अशोक गायकवाड यांनी समोर यायचे. मॅडम
दुसरं काढून ठेवा सर. इथं उभे राहा प्लीज. यांचं कार्य फार मोलाचं आहे. जिजाबाई तुकाराम वाघमारे यांचं कोणी आलेलं नाही. प्लीज प्रत्येकीचा सन्मान चिन्ह बघा. प्रकाश बोर्डे, मला असं वाटतंय की बोर्डे साहेबांच्या सहचारिणी आणि त्यांच्या कार्यामध्ये हातभार लावणाऱ्या आमच्या कुटुंबातून कोणी आलेलं नाही. बरं, मंडाबाई दामोदर गावडे. ताई इधर देखो मैडम. रमेश जावळे. माझे वडील तालुका श्रीवर्धन आहे, जिल्हा रायगड येथे श्रीवर्धन आगारामध्ये एसटी मध्ये वाहक आणि चालक आहे. आमचे माझे काका पुण्याला विलो कंपनीमध्ये परमनंट जॉब करतायत आणि आमचे लहाने काका इथे संभाजीनगर मध्ये ऑटो चालवण्याचं काम करतात. आमच्या आजीने सर्वांना शिकवले. तिन्ही मुलांना परिस्थिती नसताना पण सुद्धा शिकवलं. सर्व आता व्यवस्थित जॉबवर लागलेले. माझे वडील 12वी नापास, माझी आई 12वी नापास. मी आमच्या घरातला पहिला विद्यार्थी आहे. इंग्लिश मीडियम मधून 10वी पास केली आहे. नीटला यावर्षी मला 471 स्कोर होता. मला वसंतदादा पाटील गव्हर्नमेंट कॉलेज सांगलीला BMS ला नंबर लागला होता. पण माझ्या वडिलांची इच्छा होती की MBBS म्हणून 1 वर्ष ट्राय करून मी कॉलेज सोडून पुन्हा प्रयत्न करतोय. आणि माझ्या वडिलांचं जे स्वप्न आहे MBBS, मी माझ्या घरातला पहिला डॉक्टर यावर्षी नक्की होणार. या विजयनगरचे आहे आणि आमच्या अनिता मॅडमच्या मैत्रीण आहेतच आणि समाजामध्ये फार मोठं कार्य आहे त्यांचं. तर मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुरस्कार घेऊन जावं. याच्यानंतर शशिकलाबाई अनिल आंबोरे, एकतानगर. आंबोरे साहेब चला पुढे हल्लं नाही. या लवकर या. जाधव, आशाबाई सुभाष जाधव. हा बनसोडे साहेब फक्त 2 मिनिटं. कारण मुली पण त्यांच्या पद्धतीनं आणि विशेष म्हणजे किंमतसाठी आपण द्या त्याच्यामध्ये त्यांनी 10 कुशन जे होतं दान दिलेले त्यांच्या मुलींना. खूप दानशूर आहे आणि विपश्यने व्हायचं कुटुंब. मी भारतीय पत्र महासभा जिल्हा सचिव. त्या माझ्या भगिनी आहेत. त्या आजेगाव या ठिकाणी राहतात. त्यांचा मोठा मुलगा कंपनीत आहे बजाज. तिकडूनच आईनं या सर्व मुलांना पती घेण्यात वाढवलं आणि पुरस्कार देण्यात आले. सर्वांनी टाळ्या वाजवा, एकमेकाचं कौतुक करा. पुरस्कार घेऊन घरी पळून जाऊ नका. सर्वांनी कंपनीला फोटो काढत आहे. त्यांचं कौतुक तुम्ही करा, त्यांचं तुम्ही एकमेकाचं करायला पाहिजे. आणि मोरे साहेबांचं राहिलंच लवकर यायचंय. मोरे साहेब आणि त्यांचा एक हे टाकत मोरे साहेब सर खूप चांगला. मीनाताई अरुण साळवे, मीनाताई साळवे. कोणी कोणाच्या जीवावर उठू नये. पण आज समाज उलटा चाललेला आहे. समाजात हाणामाऱ्या होत आहेत, तेव्हा दिसा होत आहेत. एकमेकांची कदर राहिली नाही. एकमेकांचा जीव जाणत नाही. माणसाला माणूस जाणत नाही. बहिणीला बहीण मानत नाही. हा समाज चाललाय पुढे. मी धडा फेसबुकवर बातमी टाकते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ
एकनाथ शिंदे आमदार खासदारांना की या जगातलं युद्ध थांबलं पाहिजे. प्रत्येक तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं की या जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखातून मुक्त होण्यासाठी अष्टांगिक मार्ग आहे. मग कुठे गेला समाज, कुठे चालला हा समाज, का अनामारी होता या समाजामध्ये, ही कुठेतरी थांबली पाहिजे. अन्यथा हा समाज अजून पुढे कसा होईल हे सांगता येणार नाही. म्हणून येणारी पिढी ही आनंदात राहिली पाहिजे, कोणाच्याही जीवाची हानी होता कामा नये. जो कोणी हत्या करत असेल त्याला ताबडतोब शिक्षा झालीच पाहिजे फाशीची. त्याचे कोणतेही कायदे काढून बसत पार बसायची नाही, ही सरकारला आमची विनंती आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना जय भीम करते. क्रांतिकारी जय भीम. तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रेरणेने मी औरंगाबादमध्ये गाणी गाण्याचं काम करते, समाज प्रबोधन काम करते. म्हणून मला हे बोलण्याचं बळ मोरे साहेब आता त्यांचा सत्कार झालाय, त्यांनी मला खरंच या समाजामध्ये घरातून समोर आणलं. कारण घरात सासू होती माझी आणि खूप झगडे व्हायचे, सासू मला मारायची. तर मी इतकी व्हायची की खरंच मला काय दिलं बाबा, नोकरीवाले घर पाहून दिले औरंगाबादमध्ये आणि सासू मला मारती. ती पण 75 वर्षाची सासू. मला काहीच पडत नाही. माझे वडील म्हणले एकच, किती जरी मारलं तू उलटून बोलू नको आणि किती जरी काही केलं तर घराच्या बाहेर जाऊ नको, तरच तुझा निभाव होईल. आणि बाबाचा तो शब्द आजपर्यंत मी ध्यानात ठेवला आणि कोणाजवळही घराने केलं नाही. ना आईला, ना वडिला, ना मामाचं गाव आहे पूर्ण औरंगाबाद, कोणालाही शब्द सांगितला नाही. पण आज ठासून सर्वजण मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि प्रत्येक चॅनलवर पाहत आहे की खरंच नाव कमवलं. कारण सासूचा त्रास जर सांगला असता तुम्ही औरंगाबादमध्ये नसते, कुठेतरी माझी लेकरं घेऊन मी शहरात कामाला असते. पण खरंच मी माझं दुःख माझ्या मनात आजही दडून आहे आणि अजूनही समाज माझ्यासाठी कितीतरी माझ्यावर अत्याचार करत आहे. पण मी त्यांना उलटून बोलत आहे, तुम्हाला हाना मारा. मी रमाईची जाई, सावित्रीची लेकी, मी सर्व सहन करीन, पण बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्या नावानंच मरीन. तरच माझा समाज परिवर्तन घडेल. तोपर्यंत मी कुणालाही दुखवणार नाही आणि कोणालाही निवेदन करत नाही. आता 1 महिन्यापूर्वी माझं खूप शेजारी पाजाऱ्यांनी हे केलं, टेप लावू नका, गाणी वाजू नका, तुमचा आम्हाला त्रास होतोय. धडन मी ऑफिसमध्ये गेले, MIDCच्या साहेबांना सांगितलं, साहेब माझा कार्यक्रम फक्त बाबासाहेबांचा ज्या दिवशी काही कार्यक्रम असतो त्या दिवशी मी त्याला साजरा करते आणि हे लोक मला करू देत नाहीत. इतर काहीतरी बंधन घालण्यात यावं. एकही माणूस तिथं शांत बसले. साहेबांनी सगळ्यांना बोलवलं, क्वालिटी ही काय चालली आहे हे तुम्ही लोकांनी पाहायला पाहिजे. असं होतं कामा नाही. आज ते लोक माझ्याकडे बघून तर घाबरत आहेत. असं पॉवर महिलांमध्ये असलं पाहिजे की कोणत्याही शेजाऱ्याचा आपल्याला बोलायचा किंवा भांडायचा अधिकार नाही झाला पाहिजे आणि तो रात्रीच्या साहेबांना घ्यायला ना पाहिजे. आज जर माझ्या समोर त्याची बायको लेकरं झाले तर थर काय करतात, त्यांना सांगितलं नाही. त्यानंतर आपल्या गयाबाई विठ्ठल पंटी या जयपूर तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. नाही फोटो घेत आहे. हाँ 2 मिनट फोटो ताई थोड़ा बीच मागे सरका ना. वैद्यकीय प्रकाश साठसे बजाज नगर समाज. मैंने वीडियो बनाया है, फोटो नहीं खींचे है, पूरी वीडियो बनाया हुआ है. आप हमारे मोबाइल पे भेज सकते हैं. हाँ वो जो सर है ना सर 2 मिनट पीछे रखो ना अपना. काय सरका ना. जगाला मानवतेचा आणि समानतेचा धम्म देणारे तथागत गौतम बुद्ध आणि सर्व महामानव यांचे विचार एका औरंगाबादमध्ये आलो तेव्हा त्यांच्याकडेच मी राहिलो आणि त्यांनी मला फार मोलाचं मार्गदर्शन केलं. म्हणून माझं सोनं झालं. त्या सोनालीताई जिंतूरकर यांचं स्वागत मला असं वाटतंय की अनिता गायकवाड यांनी पुष्प मला आणि शाल देऊन करावं. थोडा प्रोग्राम जमला. त्यानंतर दुसरा या तुमचा आणि माझा संवाद घडवून आणण्याचं जे काही एक
म्हणजे धम्मपीठ तयार करून देण्यासाठी मोलाचं काम केलं ते अशोक वावळे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत मुकुंद वाकडे यांना मी अशी विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करा। आणि स्टेजवरच्या कार्यक्रमाचे आता सगळे संपलेले आहे, आपण आता तुमच्याकडे फिरूया। तर सर मला 2-4 म्हणजे जे नामांकित मंडळी आहे त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं, मी परवानगी घेऊ। या ठिकाणी माझे सहकारी मित्र ते मला ज्युनियर असतील सिनियर असतील, परंतु आंबेडकरी चळवळीमधले सुरेश भाऊ शिंगारे यांचं स्वागत अशोक वावळे साहेबांना विनंती करतो की त्यांचं स्वागत भाई स्वागताचं माझ्याकडेच राहू दे, मला ते मग जमणार नाही, मला झोप येणार नाही। हा आणि इकडची चाल घ्यायची, संसार करायचा। त्यानंतर आंबोरे साहेब हे आंबोरे साहेब की ज्यांनी तुम्हाला परिचय करून याच्यासाठी देतो आहे की औरंगाबाद शहरामध्ये जे काही वस्त्या आहेत तिथं बुद्धविहार आहे, त्या बुद्धविहारामध्ये काही मुलांचे त्यांनी संस्कार वर्ग घेतले आणि त्या संस्कार वर्गाचे बारीक बारीक जे बालक होते, आज कोणी डॉक्टर झाले, कोणी इंजिनियर झाले, कोणी अशा पदावर गेले, ते अनिल आंबोरे साहेब जे नगरमध्ये राहतात आणि मला फार मोठं चांगलं भाग्य लाभले की त्यांचं या ठिकाणी स्वागत वावळे साहेबांनी देऊन करावं। त्यानंतर त्यांचे सहकारी बोर्डे साहेब हे देखील त्यांना म्हणजे सावलीसारखं एक दुसऱ्याचं हे करतात। मी आमचे मेराज भाई यांना अशी विनंती करतो की या बोर्डे साहेबांचं देखील या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि फोटोग्राफरला फोटो काढायला विसरू नये। काही अनावादनानं हे राहतील मागे नाव, परंतु मी मागं पुढं कार्यक्रम संपेपर्यंत पूर्ण व्हायला पण देईल। त्याच्यानंतर माझी पत्नी जी मला ऍक्टिव्हा चालवताना माझ्या जीवावर येतं ऍक्सिडेंट होतो का काय होतं, परंतु खऱ्या अर्थानं मोठं हेवी लायसन काढून त्या कंडक्टर देखील आहे आणि ड्रायव्हर पण आहे। अशा मुली तयार करा। या सगळ्यांना अशी विनंती आहे की आमच्या रडवेली माता रमाई नव्हती, त्यांच्यामध्ये त्या पद्धतीने बाबासाहेब बॅरिस्टर व्हायला गेल्याच्या नंतर संबंध कुटुंब ते मातेनं पोचलं जगवलं आणि आज खऱ्या अर्थानं काही मला नाव मला काही शोभाताई मोरे त्यांना मी अशी विनंती करतो की आपण समोर यावं। आमच्या माझ्या ताई त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करतील। काही आपला गौरव करताना माझ्याजवळ शब्द फिकट झाल्यामुळं मी आपल्याला इथं सन्मान चिन्ह काही देऊ शकलो नाही, कारण मी तुम्हाला सगळ्यांना मी दुसऱ्या कार्यक्रमात तुम्हाला नक्कीच ते सन्मान चिन्ह नक्की देणार आहे। तुमच्या दोघांचं देखील सन्मान चिन्ह माझ्या डोक्यामध्ये फिट आहे। आता दुसरा म्हणजे माझे सहकारी मित्र की आंबेडकरी चळवळीमध्ये भारतीय दलित प्रांत एक कार्यकर्ता, जेव्हा मी बजाज सारख्या कंपनीत असताना मला चळवळी करणारे अण्णाजी काकडे साहेब यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। कृपया पुढे भोसले साहेब, पावळे साहेब पुढे या कार्यक्रमासाठी
एवढा पारदर्शक कार्यक्रम, स्वच्छ कार्यक्रम. यानंतर आता आपण काय करू माहिती का, हा जो सरकारचा कार्यक्रम आहे हा पाहिला, आता दुसरा कार्यक्रम सुरू होईल त्यापर्यंत, कारण मावळ्यांना नंतर घरी फोन येईल, लेकरं बाळा रडतील, त्यामुळे नातरुंड रडतील. तो कार्यक्रम आपण थोडा मागे ठेवू. त्या ठिकाणी मला असं वाटतं गायकवाड साहेब एक मिनिट. खरं हा जो कार्यक्रम आमच्या उभ्या आयुष्यामध्ये प्रथमच पाहतो, एवढं पारदर्शक आहे, अगदी निष्कलंक, निस्वार्थी. नाहीतर आम्ही वेगळी कार्यक्रम अनेक वर्षापासून पाहतो, पण हा स्वच्छ कार्यक्रम अगदी पारदर्शक, नितळ पाहण्यासारखा. आणि गायकवाड सरांचं जेवढं मनापासून कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणून असं आम्हाला वाटतं, आम्ही धर्मरत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून धम्मसंस्कार केंद्र चालवतो, संस्कार केंद्रातून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो. अनेक विद्यार्थी चांगल्या पोस्टवर, चांगल्या पदावर आमच्या केंद्रातून गेलेत. म्हणून गायकवाड सर आमच्याकडे आले आणि त्या माध्यमातून आम्हाला असं वाटलं, बोर्डे साहेबांनी आम्हाला, गायकवाड सरांनी तर सगळ्यांचा सन्मान केलेला, पण त्या पती पत्नीचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे ना, अशी आमची विनंती आहे. म्हणून आमच्या छोट्याशा विनंतीला आपणही मान द्यावा आणि आमच्या लताबाई बनकर या ठिकाणी या दाम्पत्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी काही थोडं माझे मित्र विराज खान आणि भाभी आमच्या दोघांचा जर सत्कार होत असेल तरच मी सत्कार स्वीकारणार. तर विराज भाई, कारण तिथे माझं काम थांबत होतं, त्या थांब्याचं जेव्हा विराज भाई आणि हे दोघं आले आणि तिथून माझा प्रवास पुन्हा सुरू झालेला आहे. आणि म्हणून मी कृतज्ञ आहे. आणि त्यामुळं जर कोणी दोघं येत असतील तर आमच्या दोन्ही जोडीचा सत्कार करत असला तर करा. अमर साहेब तुम्ही घ्यायला चार टाका, लताबाई बाईल देतील गायकवाड बाईल. हा गायकवाड साहेब तुम्ही टाका, लताबाई गायकवाड बाईल देतील. अजून एक चाल घ्या ना, अजून एक चाल घ्या. एक शाल घ्या पाठी मागून. आता साईटला उभे राहा सर्वजण. टाळ्या वाजा, टाळ्या. थोडं असं लाईन. आता घ्या, आता घ्या. टाळ्या वाजल्या पाहिजे जरा. येतो ना पैसे चोरून ठेव द्या. अवघड हो. सूत्रसंचालन मुलीकडे देऊन टाकतो. नाही कार्यक्रमाला आपण कार्यक्रमाच्या त्यानंतर लाईन पाहिजे. लाईन बरोबर चालले ते लाईन मध्येच कोणी डिस्टर्ब नाही करायचं. कारण रमाईची जयंती आहे आणि
आपल्या घरातून देखील म्हणजे आमच्या ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना कृपया या ठिकाणी यावं आणि खरं पाहायला गेलं तर सासूचं वारस ही सुनच असते, संपत्तीची, मान सन्मानाची. आणि म्हणून खऱ्या अर्थानं इथं कसाबताई ह्या त्यांचे सासूबाई ज्यांनी डॉक्टर मारुती कसाब सरांसारखा एक फार मोठा हिरा तुम्हा सगळ्यांना दिलेला आहे, समाजाला दिलेला आहे. आणि त्यांना सांभाळण्याचं घरी काम जे आमच्या ताई करतायत त्यांना हा जो सन्मान आहे सुंदराबाई दशरथ कसाब, हा सन्मान मी आपल्या नंदाताई गायकवाड उपायुक्त यांना मी अशी विनंती करतो की आपण हा सन्मान त्यांना द्या. आपण राहा. कार्यक्रमामध्ये जो काही अडचणी आल्या, व्यत्यय आले, त्याच्या साक्षीदार असलेल्या आणि खऱ्या अर्थानं रमाईच्या पावलावर पाऊल देणाऱ्या आमच्या एक भगिनी कमलबाई आसाराम साखरे, राहणार भीमपुरा, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर, यांना हा पुरस्कार आमच्या तेजस्विनीताई हा सन्मान त्यांना देतील. सर्वांना जय भीम. माझ्या आई कमलबाई साखरे यांनी आम्हाला सर्वांना खूप कष्टाने राहण्याची हमी केली आहे. आणि आज मी स्वतः एक नर्सिंग स्टाफ आहे. माझा भाऊ पण आज बिझनेसमॅन आहे. माझ्या 6व्या ग्रॅज्युएशन झालेलं आहे. माझ्या वडिलांनी रिक्षा चालवून आम्हाला लहानाचं मोठं केलंय. खूप कष्ट माझ्या आई वडिलांच्या आमच्यावर आहेत. खूप उपकार आहेत त्यांच्या. धन्यवाद. गीताबाई दसरा सजवाल ज्या अनिता मॅडमच्या आई आहेत आणि त्यांनी अनिता आमच्या आवाजी केल्यामुळं आम्ही तुम्हाला हा कार्यक्रम ठेवू लागलो म्हणून त्यांचे धन्यवाद. मी तर म्हणतो पण तुम्ही एकदा मला मी प्रसाद सर आणि त्या दोघा तिघांनाही, कारण हा सन्मान जर झाला तर अनिता वेळेची वेळेला पण जेवण देईल. काही खालून द्या प्लीज. सर इधर देखिए. मेहमान और संपादक रियाज अंसारी साहब का स्वागत जनाब आशीष गायकवाड़ साहब करेंगे. फिर अच्छी बात करो. ये सच्चाई की मूर्ति है जो इस शहर में सच्चाई बांटते हैं.
आहे.